आता दुपारची झोप घ्यायचं म्हटलं तर आमच्या लाडोबाने बघू शकता किती सारा पसारा करून ठेवलेला. त्याला आता खेळायचा मूड होता, मग त्याने जो पसारा काढून ठेवलेला तो उचलून ठेवला आणि मग ना त्याच्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड केला. मुलांबरोबर असा वेळ घालवला ना की त्यांनाही बरं वाटतं आणि मोबाईल आणि टी व्हीपेक्षा ना हे तरी बेस्ट आहे असं तरी मला वाटतं. त्यानंतर आहे ना गरमागरम चहा बनवते, कारण इथून तर माझ्या संध्याकाळची सुरुवात होते. जोपर्यंत ना चहाचं गोड आत जात नाही ना तोपर्यंत असं वाटतच नाही की सुरुवात झाली. मस्तपैकी विंडोत उभं राहून ना चहाचा आनंद घेतला आणि त्यानंतर ना सुकलेले कपडे काढून घेतले आणि त्याच्यात घड्या घालायला मी इथे बसली होती. पण आमच्या लाडोबाची मध्ये मध्ये आई हे करून दे ते करून दे चालूच होते असो. आणि आता हे असे काम आहे ना की जे मी बोलली होती की काही कामं अशी असतात जी अजिबातच दिसत नाही. त्यातलेच हे एक काम. भूत जशी दिसत नाही तशीच ना बायकांची काही केलेली कामं सुद्धा ना कुणाला दिसत नाहीत. तशी आता ना भाज्या निवडायचा जरी कंटाळा येत असला ना तरी उद्याच्या स्वयंपाकाची तयारी आधीच करून ठेवण्यासाठी ही अशी छोटी मोठी उलाढाल तर करावीच लागते. आता इथे जीवनशी गप्पा टप्पा मारता मी इथे ते काम सुद्धा करून घेतले. आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. सकाळची जी डाळ भाजी होती ना ती गरम करायला ठेवली आणि आज ना स्पेशल असा जिरा राईस होता. तोच फोडणीला टाकायची मी तयारी ते करत होते, कारण की ना अंडा मसाला वगैरे काय असलं ना त्याच्याबरोबर जिरा राईस आहे ना खूप छान लागतो. म्हणून मी आता हा स्पेशल करणार होती. आणि आता आपण जोपर्यंत कुकरच्या शिट्या होते तोपर्यंत म्हटलं बटाट्याच्या काचऱ्या करायला घेते, कारण ना दुपारच्या जेवणात ना अंड्याची भाजी होती आणि ना मी एक टाइमच अंडं खाऊ शकते म्हणून ह्या काचऱ्या करत होती. आणि फायनली ना आपली कुकर पण थंड झालेली आहे आणि आता आपली थाली पण रेडी आहे. बघू शकता जिरा राईस, डाळ, अंडा मसाला आणि बटाट्याच्या काचऱ्या या जेवायला तुम्ही पण. आणि ना जेवल्यानंतर जे महत्त्वाचे काम असते ना ते म्हणजे भांडी घासणे. ते कधी आपल्यापासून सुटले आहे का नाही ना ते करून घेतले, मग किचन वगैरे सर्व साफ केले आणि असा आपला दिवस संपतो अशी छोटी मोठी कामं करता करता. चला आजच्या पुरती एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.